दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। उरणच्या दिगोडे बस स्थानकाजवळ उघड्यावर विकल्या जाणाऱ्या शोरमा या खाद्यपदार्थामुळे 5 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी 29 डिसेंबर रोजी घडली। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शुभम पाटील, शुभम ठाकूर, निशांत भगत, रोहन पाटील आणि एका लहान मुलाने शोरमा खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला। प्रकृतीत झपाट्याने बिघाड होत असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने चिळनेर गावातील रवी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले। रुग्णालयात डॉक्टर प्रकाश मेहता यांनी त्वरित उपचार सुरू केले आणि डॉक्टरांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे 5ही मुलांचे प्राण वाचले। तपासादरम्यान ही विषबाधा उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्नामुळे झाल्याचे निष्पन्न झाले। डॉक्टर मेहता यांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देत विशेषतः लहान मुलांनी उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे असे आवाहन केले। उरण आणि आसपासच्या भागांमध्ये परप्रांतीय विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर उघड्यावर अन्नपदार्थ विकले जात आहेत। अनेक वेळा नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार बिनधास्तपणे सुरूच आहेत। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी कडक भूमिका घेत आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे। आणि वैष्णव हॉटेलवर शोरमाला की शोरमा खाल्ला। तू शोरमा कुठे खालास? तेच खाल्ला। दिगोडला काय? हां, दिगोडला। मग तुला काय झालं? फूड पॉइझन। मग तू डॉक्टरांकडे आलास काय? मग आता कसं वाटतंय? आता थोडा बरा वाटतो। मग तुला काय उलट्या झाल्या का? मी डॉक्टर प्रकाश मेहता चिरनेरला प्रॅक्टिस करतो। आज सकाळपासून 7-8 मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेले शोरमा हा जो प्रकार आहे ते त्याने खाल्लेला होता। त्याच्यामुळे त्या सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सांगतो की असं उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका। लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।